आला रे आला वाडा रे आला हे काही अजिबात नाही समज. तेच सांगतोय मी, अशी घोषणा देऊन अर्थ नाही. म्हणजे मला बरं वाटते की माझे बांधव आज इथे साहित्य संमेलनात आहेत, तर मला खूप कौतुक वाटलं. तुमचं अभिनंदन की तुम्ही साहित्य संमेलनात आहात. आणि या साहित्य संमेलनाचं जे वैशिष्ट्य आहे, आता तुम्ही ठराव जे मांडले त्यातल्या सगळ्या चांगल्या ठरावांना माझा सपोर्ट आहे. मी हात वर केला नाही, पण कशाला हात वर नेमकं करायचं मला कळत नाही, कारण की ते सगळ्यांच्या बाबतीत मी नीट विचार केलेला नाही. पण ज्या काही तुमच्या चांगल्या मागण्या आहेत, ज्या माणूसपणाच्या मागण्या आहेत, त्याला नेहमीच आपला हातवर असतो, माझा हातवर असतो. आणि मला या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य हे वाटतंय, गंमत ही वाटते, मगापासून मी ते आल्यानंतर जे अनुभवतोय, या लोकांनी त्याच्यावर अचानक शिक्कामोर्तब केलं की वडार लोक साहित्य संमेलन आले, म्हणजे माझ्या सहित. हे गंमत आहे. त्यातला अजून एक गंमत आहे की एक इथं बसलाय आणि पहिल्यांदाच आले असतील, त्याच्या आधी गेला साहित्य संमेलनाला कुठं, म्हणजे आलेच. तर हे साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य आहे की अशी इतक्या विविध जातीची आजवर दगडखानीत रस्त्यांनी खडी फोडताना दिसणारी माणसं साहित्य संमेलन ते यायला लागलीत, विचार करायला लागलेत, विचार ऐकायला लागलेत. त्यासाठी मला बरं वाटते आणि ह्या साहित्य संमेलनाचं सार्थक वाटतंय. मी इथं आल्यामुळे मला आनंद झालाय आणि तुम्ही इथं आलात त्याचे मला बरं वाटलं. खूप लोकांना घेऊन येत जाऊ ह्याच्यात, हे महत्वाचं आहे. मला मगाशी पण अंजुमजी ज्या बोलत होत्या मला खूप मजा आली, त्यांच्या भाषेची खूप मजा आली. इथं अनेक चेहरे मला दिसत आहेत, आता सगळ्यांना बघतोय मगापासून बसल्यापासून मी. तर हे चेहरे काय नेहमीचे साहित्यात वावरणारे चेहरे नक्कीच नाही, तरी हे साहित्य संमेलनात का आहेत आणि हे आहेत तर साहित्य संमेलन म्हणजे नेमकं काय असाही मला प्रश्न पडतो. मी सरांचं भाषण जेवढं जाता येता वाचता आलं तेवढं वाचलं मी विस्पुते सरांचं. आणि आम्ही जवळ राहतो तरी आम्हाला भेटायला मिळालं नाही, आज इथं त्यांना भेटतोय, ही पण त्याच्यातली गंमत आहे. मला म्हणजे आश्चर्य नेहमी ह्याचं वाटतं की हे साहित्य संमेलन ज्याला म्हणतो आपण, ते खरं तर विचार संमेलनच आहे. माणसं इथं येऊन एक विचार करायला लागलीत, एकमेकांची हितगुज करायला लागलीत, बोलायला लागलीत, आणि त्याचं हे संमेलन आहे. काही मंडळी साहित्य लिहित आहेत, कविता लिहित आहेत, काही आपल्या पुढे जाऊन आपण ज्या वाटेवर चालतोय त्या वाटेवरचे धोके आपल्याला सांगतायत, त्या वाटेवरचा काय म्हणताय अजून मार्ग कसा असायला पाहिजे हे सांगतायत. आता रवीश कुमार जे बोलले त्याच्यातून ते कळतं. किंवा विस्पुते सरांचं जे भाषण आहे, त्यांनी ते भाषण तुम्ही ऐकलंच असेल, मी आता वाचलं. ही सगळी माणसं आपल्या गावात अगोदर म्हणजे आताही असतील, वॉचमॅन रात्री आपण त्यांना गोरखा म्हणायचो अगोदर, तर रात्री फिरायचे म्हणजे आपल्याला जागा करायचे, जागा ठेवायची, थोडीशी जागा असू द्यावी, एकदम निर्धावून झोपू नका. जर चोर आले, जर कोणी लुटारू आले तर तुम्ही सावध झोपा ज्याला म्हणतो आपण, तसं हे करा. आणि मध्ये रात्री एकदा झोप डिस्टर्ब करून जायचे, तर काय लय आळशी आणि झोपाळू माणसं उठून त्यांनाच रागवायचे, इथं शेटी वाजवून पुढे जाऊन शेटी वाजवून. तर जर त्यांनी शेटी वाजवायचं बंद केलं तर कधी हमखास त्याच्या घरात चोरी होऊ शकते किंवा लूट होऊ शकते. तर मला वाटतं ही जी जागा करणारी माणसं आहेत इथं जी बसली आहेत, ही जागा करणारी माणसं आहेत. वेळोवेळी सतत शिट्टी वाजवून धोक्याची आगाऊ सूचना आपल्याला द्यायचा प्रयत्न करतात की एकदम गाढ झोपू नका, घर लुटू शकतो, तुमचा सगळा जो ऐवज आहे तो लुटला जाऊ शकतो. आणि हा जो कार्यक्रम आहे मला वाटतं तो जो जागरच आहे. आपण इथे येऊन स्वतःची एकदम निर्ढावलेपण आणि एकदम गाढ झोपेत आहोत का नाही हे चेक करायला आपण इथं आलोय. एकमेकांना आपण बोलतोय. मला माहिती बरेच जण वाचत नाहीत, मीही एक काळी अजिबातच कधीच वाचत नव्हतो आणि सगळ्यांचं वाचण्याशी संबंधित नाही. आता वाचन हे जरा परत अवघड प्रकरण आहे, कारण की आधी लिहिलं गेलं पाहिजे मनातून, ते चांगलं पाहिजे, आणि ते पुस्तक आणलं तर वाचायचं. परत वाचन म्हटलं की अरे काहीतरी थोडंच आहे आणि कशाला वाचायचं असा आपला दृष्टिकोन आहे. पण वाचणं म्हणजे काय की कोणीतरी बोलतंय, कोणीतरी मनातलं सांगतंय, ते ऐकतोय. आपण अभंग म्हणजे साहित्य, आता चरण मगाशी तुकारामांचा अभंग गायला तर इथं सोपा होतो, पटकन आपल्याला येतो. आणि तुकारामांचं साहित्य बघितलं तर मला आपण कसं आठवतं की माझा MA मराठीला होतो, तर माझा मित्र मला म्हणत होता की ज्ञानेश्वरीचा मी काय अभ्यास करणार नाही, संस्कृत मध्ये त्याचं गाईड असेल तर तेच वाचणार. आणि माझा MA करणाऱ्या मित्राला ज्ञानेश्वरी संस्कृत मध्ये आहे असं वाटत होतं,
आणि असं बऱ्याच जणांना वाटत असणार आहे, पण ती मराठीत आहे आणि खूप साध्या गावठी भाषेतल्या मराठीत आहे, हे सुद्धा माहित नव्हतं. तर बऱ्याचदा सामान्य माणसाच्यात आणि साहित्याच्यात खूप फारकत तयार होते आणि साहित्यातून सगळा आपण जीव ओरडतोय. आता जे रवीश कुमार जितक्या पोटतिडकीने बोलतात, गणेश सरांचं मी मुद्देच वाचले आणि काय काय वाचत गेलोय. तर हे जे जागर आहे, हे जे हाक आहे की सावध असा, उठा, आपल्या हक्कांच्या बाबतीत, आपल्या गरजांच्या बाबतीत तुम्ही जर आवाज नाही दिला, तुम्ही जर मागणी नाही केली तर तुम्हाला हे मिळणार नाही. आणि कोणी झोपेत तुम्हाला काय आणून म्हणतो ना, दे रे हरी बाजल्यावर, असं होणार नाही. तर तुम्हाला स्वतःचा हक्क मागून घ्यायला लागेल. आणि त्याच्यासाठी काय, त्याची साहित्य लिहिलं जाते, कविता म्हणजे किंवा कादंबऱ्या आणि सगळं जे काही साहित्य आहे ते म्हणजे काय समाजापासूनच वेगळं काहीतरी नाही. पण बऱ्याचदा असं होतं की साहित्य, कला ते सौंदर्याच्या कसोटीत उत्तम ठरण्याच्या नादात खूप क्लिष्ट होऊन बसते. ते इतकं रममान होते, इतकं नटते थटते की सामान्य माणसाला ते कळतच नाही, त्याला गृहीतच धरत नाही, त्याला त्याच्यापासून ती फारकतच घेते. आणि समकालात कदाचित त्याच्या नटण्या थटण्यामुळे, त्याच्या व्यामिश्रतेमुळे, त्याच्या गूढतेमुळे कदाचित ते भारी ठरत असेल, पण सामान्य माणसाला काहीच कळत नाही की काय चाललंय. आणि एका बाजूला म्हणजे मनात बऱ्याच वाटतं की कवी आहेत, साहित्यिक आहेत, विचार करणारी लोक आहेत, आणि तरी समाज लुटला जातोय. तर हे काय बऱ्याचदा असं हे प्रकरण मला जुळत नाही. जर कुणी कलाकार आहेत, कुणी विचार करणारी लोक आहेत आणि ते असतानाही लोक झोपलेले आहेत, तर काहीतरी प्रकरण गणलेले आहे, काहीतरी राडा आहे आपल्या काळात, असं वाटायला लागतं. म्हणून मला वाटतं की ही दरी जितकी कमी होईल साहित्यिकाच्यातली, कलाकाराच्यातली, त्यांच्या कलेतली, म्हणजे फिल्म करण्याचा माझा हेतू असू द्या, लिखाणाचा कुठल्याही कवीचा हेतू असू द्या, एखाद्या तर त्यांना कलाकारच म्हटलं पाहिजे. म्हणजे रवीश कुमारला बऱ्याचदा मी ऐकतो तर मला वाटतं की हा माणूस जास्त कलाकारच आहे. हा कलाकार या अर्थाने की हा खूप पोटतिडकीने, एखादा कवी असावा तितक्या पोटतिडकीने तो सांगत असतो, बोलत असतो. आणि हे गरजेचं आहे, हे ऐकणं खूप गरजेचं आहे. हे सामान्य माणसाच्यातला आणि या साहित्याच्यातला, कलेतला हे जे अंतर आहे ते कमी करणारा हे साहित्य संमेलन मला असं वाटतं. आणि ते आता इथं बघून मला जाणवलं. अंजुम मगाशी बोलत होत्या, त्यांची भाषा, त्यांनी म्हटलं की मनापासून, मनाच्या अगोदर म्हटले तहे दिल से, परत त्यांना वाटले की आपण वेगळी भाषा होती, मग परत म्हटले मनापासून स्वागत नागराचं. मला फार भारी वाटलं की त्या या भाषेत बोलतायत. स्वागत अध्यक्ष आपल्या अशी भाषा असणारी स्वागत अध्यक्ष आहे. आणि खरंच हे पण एक यश आहे. ती महिला आहे, ती मुस्लिम आहे, तिची भाषा, मला माहित नाही त्यांचा साहित्याशी याच्या आधी संबंध आलाय की नाही, त्यांनी कविता कुठल्या वाचतात की नाही, मला म्हणजे जनरली वाटतं की नसेल. त्या एक वेगळ्या कर्तृत्वान महिला आहेत, वेगळ्या प्रकरणात, वेगळ्या कामात त्या व्यस्त असतात. पण आज अशा मंचावर आहेत आणि ते आपल्याशी संवाद साधू इच्छितात. तर ती भाषा ते बोलतात ते पण महत्वाचं आहे, ती भाषा पण लय महत्वाची आहे. आणि इथं ऐकणारे पण मला वाटतं त्यांचं प्रतिनिधित्व ते करतात. दुसरी गंमत म्हणजे काय वाटली, मी आल्यापासून अहमदबाई माझ्यासोबत आहेत आणि ते आमची व्यवस्था इकडून तिकडे जाणं वगैरे ते सांगतायत. हे पण दृश्य खूप कमी वेळा मी बघतो की बायको एखाद्या कार्यक्रमाची स्वागत अध्यक्ष आहे, तिने सूत्र सांभाळलेली आहेत, आणि नवरा मागचं जे म्हणतो ना किचन सांभाळतोय. ते खूप 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 भारी दृश्य. नाहीतर तुम्ही गेला की स्वागताला नवरा हात जोडून येतो आणि बायको हात चहा करत असते. म्हणजे नवरा हात जाऊन चहा सुद्धा आणत नाही, बायकोनच आणायचं. म्हणजे तिथं काय पडलेलं दिसलं ते तो मध्ये जर साफ करून घे, कारण की त्याला ते नवरे पण लय भारी वाटतं. तसंच असतं. हे पण अडचणीत, आपल्या देशाच्या अडचणी सुटायच्या असतील तर आधी मला वाटतं घरातल्या पण अडचणी सुटायला पाहिजे. आणि ते हे आत्ताचं उदाहरण बघून मला भारी वाटतं की बायको स्टेजवर बसलेली आहे, एका महत्वाची जबाबदारी ती सांभाळते आहे, आणि नवरा स्टेजच्या मागे सूत्रधार आहे आणि आमची खातरदारी करतोय. त्यामुळे मी अहमदबाईचं खूप मनापासून कौतुक करतो. आणि असं असणं खूप भारी आहे. असा पुरुष पाहिजे. नाही तर पुरुष म्हणजे मिशाला पिळी दिला आणि बायकोच्या पुढे पुढे पळायला, चालताना रस्त्यात सुद्धा ते बायकोच्या मागे चालत नाही. अगोदर त्याच्यावरनं भांडणं व्हायची. मला लहानपणी आठवते, आमच्या नात्यातली एखादी भांडणं झाली, आमची मंडळीत आहेत
की नवरा बायकोचे का भांडण, नवऱ्याने बायकोला का हाणलं, ही सारखी पुढे पळती, म्हटलं याला चालताना अक्कल नाही मला. म्हणजे हे किती का दामाने चालणार, बायको याच्या मागे चाललं पाहिजे ह्याची अशी इच्छा होती. मग जरा वेगात पळावं, बाई जर जरा फास्ट चालते तर जरा वेगात जावं. पण पुढे मागा चालायची गरज नाही, सोबत चालाय ते पण जमत नाही. मला वाटतं सोबत चालण्याची गरज आहे आणि प्रासंगी असं मागं राहायची गरज आहे पुरुषांनी. आणि पुरुष असा असावा तर असा असावा, हे पण एक उदाहरण आहे. म्हणून मला साहित्य संमेलनात साहित्यात जे काही घडतं ते आहेच, लिहिणारे काय आपण जे लिहितो ते आहेच. पण मला वाटतं तुमच्यापर्यंत जर आमचं आपण जे काही करतो ते जर नाही पोहोचलं तर त्याला काही अर्थ नाही. आम्ही आपलं ते कोंबड्यासारखं मोठ्यानं ओरडले बरं का, उठला तर उठला आणि झोपला तिकडे, म्हणून जर परत कार्यक्रम संपला तर तसं होणार नाही, व्हायला नाही पाहिजे. मला वाटतं की या हृदयाचा त्या हृदयाशी संवाद व्हायला पाहिजे. आणि कविता ज्याला आवडते त्याच्यापर्यंत कविता पोहोचली तर पोहोचली, उत्तमच. पण काय म्हणणं आहे त्या कवितेचं, तुकारामांचं काय म्हणणं आहे हे आता सगळ्या जनसामान्यापर्यंत आहेत, म्हणून मला वाटतं महत्वाचं आहे. नाही तर आपण कविता आपणच लिहितो, आपल्याच छापून येते पेपरात आणि आपणच खुश होतो, तर ह्याला जरा लाडा होतो काही. म्हणून मला वाटतं की कलात्मक पातळीवर माझं काम, माझी कला, माझी फिल्म, माझी कविता काय करते मला काही घेणं देणं नाही. ती माणसाच्या जगण्यात उतरते का नाही, त्यांना ती आपली वाटते की नाही, त्यांच्या जगण्यात त्याचा काही उपयोग होतोय की नाही, हे मला फार महत्वाचं वाटतंय. आणि मला हे असं साहित्य संमेलन किंवा असा विचार नेहमीच असं वाटतं की सामान्य लोकांचा विचार करायला पाहिजे, जगण्याचा विचार करायला पाहिजे. जगण्याचा विचार न करता कलात्मक मूल्यांचं काहीतरी परिमाणाला लावायला मला कधी आवडलंच नाही आणि त्याला काही अर्थच नाही. ते किती थोर होतं याला मला काय घेणं देणंच नाही जर ते माणसाच्या उपयोगाला आलं नाही, जगण्याला उपयोगाला नाही आलं. मला कधी कधी कवितेपेक्षा फ्रीज लय भारी वाटतो, कवितेपेक्षा वॉशिंग मशीन लय भारी वाटते. एखाद्या भारी कवितेपेक्षा वॉशिंग मशीन खरंच भारी वाटते, कारण की तिनं कपडे धुवायचं काम लय मोकळं केलंय, म्हणजे बायकांच्या हातून इतकं मोठं संकट हे केलंय. हे बल्ब ज्याने शोधले मला ते पण कविताच वाटते बऱ्याच. हे कवितेपेक्षा खतरनाक काम आहे. पण कला ही जगण्यात नाही उतरत त्याचा अर्थ नाही. इतक्या उपयोगाला आली पाहिजे की बॅटरी सारखी कविता माणसाने त्यांच्या या अंधारेल्या जगात वापरायला पाहिजे. आणि मला वाटतं तुकारामांच्या ओळी तशाच आहेत की तुम्हाला सतत उजेड देत राहतात. तर तसं काहीतरी आपण लिहावं, तसं काहीतरी म्हणजे इतकं थोर लिहावं या अर्थानं म्हणते लोक उपयोगी लिहावं, आपलं किती चांगलं वाईट जाऊ द्या, पण मोठ्यानं जर हाक मारायचे. आता एक कार्यकर्ते कोणतरी होते खूप जोरजोरात बोलत होते, मला वाटलं की आता काय भांडतात काय की. पण आजच्या काळात विद्रोह म्हणजे विद्रोह नाही तर प्रेम करणं हाच विद्रोह आहे खरं तर. भांडणं लय सोपं झाले, रोजच भांडतायत लोक. आणि भांडण लागल्यावर एखादा शांत बसतो हा विद्रोह आहे. आणि ह्याला ताकद लागते, नाही तर आरेला कार्य म्हणायला काही ताकद लागत नाही का. गुंड्या सोडून छाती काढून पुढे जाणं ह्याला काही ताकद लागत नाही. मला बऱ्याचदा वाटतं की आता मी प्रतिमाजींचं पण असं म्हणजे पहिल्यांदा हे ऐकलं, एक जोश आला की भारी वाटतं महिलेचं. पण मला बऱ्याच वाटतं की तुमच्या इतके शांत पुरुषाने व्हायची गरज आहे. तुम्ही पुरुषांसारखे होऊच नका असं, कारण की महिला इतक्या त्या आता म्हणले की आम्ही सोसणारे आहेत. अंजुनताईंनी तुम्ही दोघींनी हे सगळी मदार सांभाळलेली आहे आणि ते म्हटले की आम्हाला बायकांना माहिती कसं सोसायचं. तर मला हे फार महत्वाचं वाटतंय की हे नेहमी आपण प्रस्थापित आणि विस्थापित आणि नाही का उच्च वर्ग नीच वर्ग स्त्री पुरुष ह्या सगळ्या लढाई करतो. पण मला ह्या सगळ्यात आजच्या काळात मला जास्त महत्वाची वाटते स्त्री आणि पुरुषाचं जे काय आहे. कारण की स्त्रीकडे तसे संयमाचे प्रेमाचे जास्त गुण आहेत, आत्ताही शिल्लक आहेत, बाकी आहेत. आणि पुरुषाच्या भांडणात क्वचित एखादी स्त्री तेवढ्याच हिरीने उतरते, नाहीतर ती त्याला समजून सांगत असते की कशाला भांडतो म्हणून. नाहीतर बऱ्याचदा पुरुषच कारभार करतो. आणि मी मागावर म्हटलोय भांडणाची कुंकू पुरुषाला असते, पण नाव परत बाईचं घ्यायचं ह्याच्यामुळे भांडण झाले म्हणून. म्हणजे महाभारत कोणामुळे घडलं, द्रौपदीमुळे घडलं. म्हणजे ह्यांचं काहीच नव्हतं त्याच्यात, हे आधी काहीच करत नव्हते तिथं, त्याच्यामुळे. म्हणून ही व्यवस्था तशी सगळ्या अर्थानं पुरुष येऊन बसलीये, खूप कट्टर होऊन बसले, खूप विचित्र होऊन बसले. विस्पुते सरांनी एक त्यात मुद्दा लिहिला की आपण आपल्यावर सर्व्हिलन्स सुरू आहे, आपल्याला बघितलं जाते, सतत आपल्यावर वॉच ठेवला जातोय. तुम्हाला हे सगळ्यांना माहिती की नाही काय की आपला मोबाईल आपला ऐकतोय, तुम्हाला माहिती का? तुम्हाला माहित म्हणजे बऱ्याच जणांना माहित असेल. आता जे बोलतोय ना आपण, तुम्ही जे बोलताय ते पण मोबाईल ऐकतोय म्हणजे ऐकतोय. तुम्ही गुगल सर्च करता ना, गुगल सर्च, ते गुगल सर्च करायची गरज नाही. तुम्ही गप्पा मारले की तुम्ही गुगल उघडले की पहिल्यांदा ते गुगल तुम्हाला दाखवते, कारण की तुम्ही आता बोलला होता मित्राशी. म्हणजे इतक्या प्रमाणात आपल्यावर देखरेख सुरू आहे. आता माणूस म्हणजे एक मोबाईल झालाय, मग त्या मोबाईलला ट्रॅक केले की माणूस सापडला. आणि त्या मोबाईल म्हणजे आपल्याकडं जसं नळाची पाईपलाईन असते ना, आता एक कार्पोरेटर आहेत तुमच्या उदगीर मधून जर इथून
नळाची पाईपलाईन गेली सगळ्याच्या घरात, आणि मी त्या जे मेन टाकी आहे त्याच्यात जर मिठाचं पोतं टाकून दिलं तर सगळ्याच्या पोटात मीठ जाणार. तसं मोबाईलच्या माध्यमातून मला वाटतं हे जे विष आहे ते सहज पेरू शकतो. एक व्हॉट्सअप, एक काहीतरी पोस्ट टाकले की पटकन सगळ्यांच्या डोक्यात जाऊन भिंते, आणि माणसं बिघडवणं, माणसांचे माथे भडकवणं एकदम सोपं झाले. आणि माणसं तेच म्हणते वाचायला, म्हणजे थेट तुकारामाशी माझा संबंध पाहिजे. आता इथं जे पुस्तकांची प्रदर्शनी आहे, तर माझी विनंती तुम्हाला की घ्या. काल पुस्तक दिन होता वाटतं, काल का परवा. आता हे पुस्तक दिन वगैरे कशाला करतो त्याचं पण काही गणित कळत नाही. इतके असतात, रोज डे, व्हॅलेंटाईन डे, फादर्स डे, मदर डे, सगळे डे आहेत. पण पुस्तक खूपच महत्वाचे. पुस्तक डे हा रोजच असायला पाहिजे असं मला वाटतं, की पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि तुम्ही साहित्य संमेलन करताय, मी सगळ्यांना जाऊन, आता मी मुंबईत खूप इम्प्रेस झालो. नवी मुंबईत एक स्मारक त्यांनी उभं केलं बाबासाहेबांच्या नावानं, आणि तिथं बाबासाहेबांचा पुतळा बिलकुल नाहीये. म्हणजे बाबासाहेबांचं स्मारक आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा नाही, हे पहिल्यांदा मला बघायला भेटलं आणि मला फार आनंद वाटला. नाहीतर पुतळा उभा करायचा, हात जोडायचे, निघून जायचं, आणि आपलं तेवढंच आहे. आपलं देणं काय लागतं तर हात जोडायचे, बाकीचा विचार काय करायचे. बाबासाहेब जय भीम म्हणलं की संपला विषय, काय आपण झालं, आपलं काम झालं. पण जय भीम म्हणताना किती जबाबदारी येते ते पण लय महत्वाचं आहे. आपण बाबासाहेबांचं जेव्हा नाव सांगतो तेव्हा मला वाटतं की प्रेमाचा वारसा आपल्याकडे आहे. बुद्धांचं जेव्हा नाव सांगतो तेव्हा करुणेचा वारसा आपल्याकडे आहे. आणि जो अत्यंत कारुण्यपूर्ण माणूस आहे, करुणेनं वागतो, त्यानं स्वतःला बुद्ध म्हणून घ्यावं. त्यानं शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं की ज्यांना प्रजेची काळजी करता येईल. पण आता तसं आपण राहत नाही. आपण आपल्याच मार्गाने जातो, पण आपल्याला सोयीसाठी सगळे महापुरुषांचे फोटो लागतात. मला ह्याची फार बऱ्याचदा चिंता वाटते आणि खंतही वाटते. पण आनंद असा वाटतो की आताही लोक साहित्य संमेलनाला जमतायत, हे मला असं वाटलं नव्हतं. नाहीतर ऑनलाईन सगळेच म्हणले असते तुम्ही करा, व्हॉट्सअपला पाठवून द्या, आम्ही बघतो. तुम्ही इथं आलायत म्हणजे काहीतरी तुम्हाला, काहीतरी मला माहित नाही, काहीतरी गोष्ट असेल की तुम्हाला इथं घेऊन आली आहे. कुठलंही साहित्य संमेलन असेल, आणि उदगीरमध्ये तर आता 2-2 साहित्य संमेलन होत आहेत. तर मला वाटतं खूप मोठा, म्हणजे अचानक महापूर आलाय पुस्तकांचा, विचारांचा, ह्याचा, तरी जितकं शक्य तितकं भरायला पाहिजे. चांगलं वाईट स्वतःला कळायला पाहिजे. विवेकाचा काहीतरी एक पायाभरणी आपली आपण करायला पाहिजे. आणि मला बऱ्याचदा होतं की अगोदर होतो, जरा लहान होतो त्यावेळेस काय सगळं एवढीच खुमखुमी होती की चला काय झालं, कोण मला काय बोललं की चल जरा बघून मारायला जाऊ त्याला. आणि मग आपल्या जवळची जातीतली मित्र वगैरे घेऊन जायचं आणि मारायचं. मला बऱ्याचदा वाटतं की खरं कुठं घेऊन जायचंय, काय करायचंय, तुम्ही काहीतरी प्रेमाचं करा, वाचायला जा, काहीतरी शांतीचं करा. समूहानं जमून अशी इतकी माणसं काहीतरी साहित्य संमेलन करतात, ही खरंच आजच्या काळातली एक युनिक गोष्ट आहे. आणि मला खूप खूप मनापासून वाटतंय की विद्रोह ज्याला म्हणतो ना, विद्रोह शब्द ऐकला की काहीतरी निगेटिव्ह वाटतंय, काहीतरी वाटतंय की आता रागानं पेशानं दगडफेक करायची आहे, कोणाला तरी नाही का, कोणाचा तरी निषेधच करायचा आहे. मला नाही वाटत. मला वाटतं खरा विद्रोह आजच्या काळात फक्त प्रेम करणं. मी प्रेम करतो, तू काही कर, तू द्वेष कर, तू दगड मार, मी प्रेम करतो, असं म्हणणंच विद्रोहाचं काम आहे. कारण की आता विद्रोहाचे म्हणजे इतक्या अशा विध्वंसक वातावरणात विद्रोहाची व्याख्या काय करायची, कारण त्यातच मिसळून जाऊ आपण मोठ्या गोष्ट सगळेच घोषणा. मी कधीतरी ऐकलं होतं कुठल्या तरी पुराणात की एका राजाच्या विरोधात मोर्चा काढला होता, तर तो राजाच त्याच्या विरोधात होता. तर तसं आज तुम्हालाच कळत नाही की तुम्ही कुठल्या बाजूने हे करायचं. आणि आज म्हणजे खूप संभ्रम निर्माण झालाय. मला एक कविता आठवते, विनोद कुमार शुक्ल की यांची असावी कदाचित, नरेश सक्सेना माझा फार आवडता कवी आहे. आणि नरेश सक्सेना असं नाव आहे कवीचं. आता उजेड आहे ना, मग लाईट जात होती, उजेड येत होता आणि आपल्याला दिसायचं अचानक बंद झालं. लाल रोशनी न होने का अंधेरा नीली रोशनी न होने के अंधेरे से अलग होता है. लाल रोशनी न होने का अंधेरा नीली रोशनी न होने के अंधेरे से अलग होता है. इसी तरह अंधेरा अंधेरे से अलग होता है. अंधार पण एक नसतो. अंधेरे को दोस्त बना लेना आसान है. अंधेरे को दोस्त बना लेना आसान है. उसे अपने पक्ष में भी किया जा सकता है. सिर्फ उस पर भरोसा नहीं किया जा सकता. भरोसा रोशनी पर तो हरगिज नहीं. अंधारावर नाही ठेवू शकत, पण उजेडावर तर अजिबात नाही. भरोसा रोशनी पर तो हरगिज नहीं. हरी चीजें लाल रोशनी में काली नजर आती हैं.
भरोसा रोशनी पर तो हरगिज नहीं, हरी चीजें लाल रोशनी में काली नजर आती हैं, दरअसल चीजें खुद कुछ कम शातिर नहीं होती। दरअसल ये सगळं सायन्स है। दरअसल चीजें खुद कुछ कम शातिर नहीं होती, वे उन रंगों की नहीं दिखती जिन्हें वो सौंख लेती है, बल्कि उन रंगों की दिखती है जिन्हें लौटा रही होती है। वे हमेशा अपने अस्वीकृति का रंग दिखाती है। औरों की क्या कहूं, औरों की क्या कहूं, मेरी बाईं आंख ही देखती है कुछ और, दाईं कुछ और देखती है, बायां पांव जाता है कहीं और, दाया कहीं और जाता है। पास आओ दोस्त, अलग करे सन्नाटे को सन्नाटे से, अंधेरे को अंधेरे से, और नरेश को नरेश से। हे माणसातून, आपल्याच माणसातून एक आपला माणूस वेगळा करायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे। मला ही कविता जेव्हा वाचली, कविता का, साहित्य का, तुकाराम जेव्हा म्हणतो ना की कोडी याचे गोरेपण त्याचे अहंकारी म्हण, हे एक वाचल्यावरच कळते की अहंकार करायचंच नाही, हे खूप मनात पक्क होतं। म्हणून तुकारामांसारखा माणूस पाहिजे आपल्याला सांगायला, समजून आपलं कळत नाही ना, आजी आजोबा सांगतात की यार खूप असं नको करू, पण आपटल्यावर 2-4 वेळा मग कळते की म्हातारी म्हणतो ती खरं आहे। हे आपले आजी आजोबाच आहेत, हे ज्यांनी काही ह्या माणूस म्हणजे आपल्या मानव मुक्तीसाठी, माणसांच्या कल्याणासाठी जे लिहून ठेवलंय ते आपण ऐकत नाही बऱ्याचदा। का वाचायचं ते खरंच खूप सोपं आहे, उगीच क्लिष्ट करून ठेवलं। वाचणं म्हणजे थोडं आहे, म्हणजे वाचतो मी वगैरे। माझा एक मित्र होता, तो वाचत नव्हता, पुस्तक घेऊन फिरायचा, कारण ते जरा इंटेलेक्च्युअल वाटतं म्हणून। तर इंटेलेक्च्युअल वाटतं म्हणून पुस्तक वाचायची गरज नाही, पुस्तक वाचायचं कारण की थेट संबंध झाला पाहिजे। बाबासाहेबांनी लिहिलंय ना, तुम्ही जर बाबासाहेबांचं वाचायला लागला तर बाबासाहेब थेट तुमच्याशी बोलतायत, थेट, त्यात कुणीच नको, मध्ये नको, विपर्यास करणारच माणूस नको। तुकाराम थेट तुमच्याशी बोलतायत। शिवाजी महाराजांची पत्र आहेत, तत्कालीन जितका हे आहे विपर्यास सगळ्याच होऊ शकतो, कोणाचाही होऊ शकतो, म्हणून तुम्ही वाचलं पाहिजे। आणि आपल्याला असते ना की आपल्याला माहित नाही, अगोदर निरक्षर माणसांना, आता एक उदगीरवरून लातूरला जायचं म्हणलं त्यांना माहित नाही, जायचं विचारायचं, ही एसटीच्या समोर जाऊन उभारायचं, ही एसटी कुठे चालली, मग त्याने सांगायचं की 4, 5, 10 एसटींकडे समोर जाऊन उभं राहायचं, किंवा 4 जणांना विचारायचं की लातूरला जातील कुठली एसटी, बरं ती एसटी थांबते का वेगळा जाते ते पण माहित नाही आपल्याला। मग इतकं करायचं उपदेश, ह्याच्याऐवजी वाचायला लागलं, कोणाला विचारायची गरज नाही, थेट बसायचं, एसटीत जायचं निघून, हे कळलं। म्हणून आता भरपूर, आता कोणीतरी क्वचितच माणसं असे असाक्षर आहेत, मला त्या साक्षरता ही पण आहे की तुम्ही वाचलं पाहिजे। थेट तुम्ही सावित्रीबाईंचं तुम्ही वाचलं पाहिजे। आम्ही कशाला सांगायचं, बायका काय लय उपास तपास धरतील, पण सावित्रीबाईंचं आठवण नाहीत काढत, जिजाऊंची आठवण नाहीत काढत। मी मध्ये सावित्रीबाईंच्या जयंती दिवशी कसला उपवास होता, तर एक मैत्रीण ती उपवास धरलेला, आज सावित्रीबाईंची जयंती माहिती का, नाही माहिती। सावित्रीबाईंमुळं तुम्ही आज फुल्यांमुळं शिकला आणि इथं आला। बाबासाहेबांनी मतदानाचा हक्क न मागता दिला म्हणून इथं आला। शिवाजी महाराजांनी कधीतरी ह्या महाराष्ट्राची, ह्या इतक्या जातीपातीच्या पुढे जाऊन एक जीवानी जगणाऱ्या सगळ्या महाराष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली होती 300-400 वर्षापूर्वी, म्हणून आजही आपल्या हे जे ज्याला म्हणून आपण इतकी खिचडी असून, इतकी भेसळ असून, इतक्या वेगळ्या जातीपातीची भाषा बोलणारी लोक असून एका ह्याच्यावर आहेत, ते महाराजांची कृपा आहे। ह्या सगळ्या माणसांना मला वाटतं आपण थेट बोललं पाहिजे, आपण थेट वाचलं पाहिजे। अशा साहित्य संमेलनातून मला तरी ही ऊर्जा मिळते। मी आता जाऊन पुस्तकं घेऊन आलो, मी आताही विचारत होतो की मला पुस्तक घ्यायची, आणि मागं पडल्यासारखं वाटतं। मी आता बऱ्याच माझे मित्र आहेत, मी सर पुढे बसलेत, गोंधळ सर आहेत, प्रदीप आवटे आहेत, सरांचं पण कधी कधी फेसबुक चेक करतो, हे माणसं जे वाचतात ते फॉलो करतो, व आपण वाचायला पाहिजे, आपण अपडेट राहायला पाहिजे। आणि मी जर वाचलं नाही, मी जर स्वतः समजून नाही घेतलं तर मला लय भीती वाटते की मी मागं पडलो पाहिजे। म्हणून ही जी माणसं आता इथं वडार आहेत, तिथं सगळ्या जातीचे काही लिंगायत आहेत, सगळ्या जातीची माणसं आहेत, म्हणजे आपल्या ह्याच्यात इतके थोर माणसं होऊन गेले पण आपण वाचत नाही, त्याला काय अर्थ नाही। स्वतः वाचलं पाहिजे, स्वतः शिकलं पाहिजे। शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे। बाबासाहेब म्हणले की वाघिणीचं दूध आहे, पण ते नाही प्यायचं, तर ह्याला पर्याय नाही, शिक्षणाला पर्याय नाही, वाचनाला पर्याय नाही। आणि सगळी जी ही विद्रोहाची परंपरा आहे, चारवाकापासून, तुकारामांपासून, बाबासाहेब फुले, हे सगळं आपण समजून घेतलं पाहिजे। आपला, मी जेव्हा महात्मा फुलेंचं जेव्हा गुलामगिरी वाचलं तर मला इतकी मजा आली। मी मला वाटतं 12वीत की FOL असताना वाचलं। धोंडो नावाचा एक माझ्यासारखा त्यावेळेचा, म्हणजे मी जसा होतो तसाच एक धोंडो एक पात्र आहे, तो प्रश्न विचारतो आणि महात्मा फुले उत्तर देत आहेत त्याला।
इतकं सोपं लिहिलंय, इतके विद्वान माणसं हे पोटतिडकीने काहीतरी सूत्र मांडतील, पण ते तुमच्यासोबत जाणारच नाहीत, माझ्यासोबत जाणारच नाही, तर करायचं काय? हा झालं 1-2 दिवस मस्त हे होता, नटून थटून आलो, म्हणजे सजून नाही गेलं तरी चालतंय, म्हणजे कपडे बदलून अर्थ नाही, विचार बदलला पाहिजे. आणि बऱ्याचदा असं होतं की नाही, मी मस्तपैकी आलो, आजच्या कार्यक्रमाला पिवळ्या रंगाचा अमुक कपडा घालायचा, हे घालायचं, ही साडी घालायची, 7-7, 8-8 साड्या बदलतात, ते काय रंग असतात ना तुमचे, आज अमुक रंग तमुक रंग, आणि विचार काय तोच, डोकं तसंच. आणि केशवसुतांच्याच कवितेतली मला वाटतं एक ओळ आहे की जगाचा विस्तार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. तर आपलं डोकं जेवढं बारीक आहे तेवढं जग बारीक आहे. मेंदू तुमचा जितका, बाबासाहेबांचा प्रगाढ होता एवढा मोठा म्हणून त्यांना जग कळलं आणि आपल्यासाठी त्यांनी काहीतरी केलं. शिवाजी महाराजांना एवढं मोठं स्वप्न दिसत होतं म्हणून त्यांनी आटकेबार महाराष्ट्राचा मराठी माणसाचा झेंडा लावला. बाबासाहेबांना हे सगळं कळत होतं म्हणून त्यांनी हे काम करून आपल्यासमोर ठेवलं. पण मला वाटतं आपण वाचलं पाहिजे ह्या साहित्य संमेलनातल्या ह्या स्टेजवरचा, आणि तुम्ही समोर बसला ह्यांचा ऑलरेडी मला वाटतं की हा दुरावा खूप कमी आहे, हे अंतर खूप कमी आहे. आणि हे मी तुमचं खरंच म्हणजे किती वर्ष मी विद्रोही साहित्य संमेलन, मला आता ताईने आठवण करून दिली की मी कविता वाचली होती, त्यावेळेस नुसती कविता वाचायची एक होतं नाही, आपण लिहितो आणि आपण जाऊन वाचूया वगैरे, आणि तो अनुभव मजेशीर आहे, तुम्हाला सांगेन परत. पण मला काही कळत नव्हतं की हे साहित्य संमेलन ते साहित्य संमेलन आपण लिहिलंय, आपण जाऊन वाचू वगैरे असं तसं होतं. आणि आज मी इथं आहे, हे माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की मला तुम्ही आज इथं निमंत्रित केलंय. आणि अशा साहित्य संमेलनाचं हे यश आहे की हे अंतर कमी होत आहे. हे जणू काही तुमचं साहित्य संमेलन आहे, खरं तुम्ही समजून घ्या. अध्यक्ष सर असतील, पण यांच्या अध्यक्षतेखाली आपण सगळी ही जी इथं जमाव म्हणू याला, किंवा याला काय म्हणता येईल, सगळी माणसांचा सगळा जी यात्रा आहे, जत्रा आहे, हा झुंड म्हणू शकता. म्हणून आहे माझं म्हणणं की आपण टीम आहोत, आणि झुंडला डोकं नसतं, टीमला डोकं असतं, तोच मुद्दा आहे. आणि आपण डोक्याचा वापर करून आपण सामील व्हायला पाहिजे. पुढच्या वेळी अजून इथं होऊ द्या, कुठं होऊ द्या, अजून आपण जास्त सामील होऊया साहित्य संमेलनात आणि हे अंतर कमी करू. मी एक कविता शेवटी वाचून थांबतो. माझी आवडती कविता विनोद कुमार शुक्ल नावाचा मित्रावरती किंवा मैत्र भावावरती लिहिलेली कविता आहे, आणि मला फार मजा येते. कधी कधी कविता काय सांगून जाते ना, हे कविता म्हणजे खरंच काय हे नसतं बरं का. तुम्ही जात्यावरचे गाणे बिणे आहेत ना, त्यातलंच आहे जरा उन्नत. अजून जरा क्लिष्ट माणसं परत जगण्याचे एकदम गहन प्रश्न, मानवी दुःख वगैरे, अजून आपण पुढे जातो कधी कधी. पण सहज साधं कधी कधी बघताना इतक्या सुंदर कविता द्या. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, व्यक्ति को मैं नहीं जानता था. आपण असं एकमेकांना नाही ओळखत. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था. कळतं ना, दुःखात बसलाय. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था, मैंने हाथ बढ़ाया, मैंने हाथ बढ़ाया. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था, मैंने हाथ बढ़ाया. मैं उस व्यक्ति के पास गया, मैंने हाथ बढ़ाया, मेरा हाथ पकड़कर वह खड़ा हुआ. वह मुझे नहीं जानता था, वह मुझे नहीं जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था. हम दोनों साथ चले, दोनों एक दूसरे को जानते नहीं थे. हम दोनों साथ चले, दोनों एक दूसरे को नहीं जानते थे, साथ चलने को जानते थे, साथ चलने को जानते थे. काय गरज नाही की तुम्ही कोण आहात, तुमची जात कुठली आहे, पात कुठली आहे, पण एकमेकांच्या हाताचे कळायला पाहिजे, एकमेकांचं दुःख कळायला पाहिजे. आणि तेवढ्या दुःखानं जरी एकमेकाला हात दिला तरी बरं आहे. एकमेकांच्या घरावर दगडफेक करण्याच्या ऐवजी मोडलेलं घर एकमेकांचं मिळून बांधलं तर आपण लय लवकर ह्या दुःखातून ह्या विचारातून मुक्त होऊ. कुणी एकटं चालते तर त्यासोबत चालायला पाहिजे, कुणी पडलेलं दिसलं, कुणी मागं दिसलं तर त्याला हात दिला पाहिजे. आणि ती अजूनही म्हणजे इतकी मागं पडलेली माणसं आहेत, दलित आहेत, भटके आहेत, आपण असं म्हणतो की इतकं दुःख आहे वगैरे. तर ही आपल्या माणूस असण्याच्या ह्या अनुभवाला काही चांगली गोष्ट नाही, माणूस म्हणून काही अजिबात चांगली गोष्ट नाही. म्हणून एकमेकाला हात देणं हे आजच्या काळात विद्रोह आहे. एकमेकांच्या घरावर दगड फेकणं हा आजच्या काळात विद्रोह आहे. एकमेकांवर प्रेम करणं हा आजच्या काळात मला वाटतं विद्रोह आहे. आणि असा विद्रोह आपण करायला पाहिजे, एकमेकावर प्रेम करायला पाहिजे. थँक्यू सो मच.